छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। बोला घोषणा जय भगवा टाइगर, जय भगवा टाइगर, जय भगवा टाइगर ग्रुप, जय भगवा टाइगर ग्रुप, छत्रपती शिवाजी महाराज की जय हो। भगवा टायगर ग्रुपचा Yes, हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। वरचा काढा तो मेहनत नावावर काढला नाही काढा तो पण रामदास भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि अशा वेळेला मनसेचं काय धोरण असणार तुमच्याविषयी? सर्वप्रथम आज सर्व भगवा टायगर ग्रुपच्या सदस्य जे झाले आहेत आमचे आणि 400 मेंबर आता 2-3 दिवसात झाले आहेत, तर सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि मनसेचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये तर आम्ही आहेच आणि काम करतच आहे, परंतु आमच्या मनामध्ये असं आलं की काही ठिकाणी ज्या समस्या आहेत अशा ठिकाणी बरेचसे शेतकरी असतील किंवा नागरिक असतील. आता आपल्या बाजूला एअरपोर्ट आलेले आहेत, एवढा मोठा एअरपोर्ट येऊन देखील स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी लावला गेलं नाही आणि आतापर्यंत ते स्थगितच आहे. पण या सगळ्या समस्यामध्ये जर उतरायचं असेल तर आमचं धोरण एवढंच आहे की आपला नातं संबंध फ्रेंड सर्कल मित्रपरिवार एवढा मोठा आहे की इतर पक्षांमध्ये सगळं विविध असं विस्कलित झालं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही एक मनामध्ये आमच्या सर्व मिळून मित्रपरिवार दोस्त असं आमच्या मनात आलं की एक आपल्याला संघटना पाहिजे, एक ग्रुप पाहिजे आपला, जेणेकरून आपण एकत्रपणे सर्व जे स्थानिक समस्या असतील ते एकत्र मिळून आपण सोडवू शकतो. विविध पक्षांच्या माध्यमातून ती समस्या सुटत नाही. जसं शेतकऱ्यांच्या तुम्ही बघितलं आम्ही पाहत असतो, असं जसं आपण आता एक 10 दिवसापूर्वी लोढाचा एक प्रश्न आपण सॉल्व्ह केला. जवळजवळ 20-25 एकर जागा त्यांनी ॲक्वायर केली होती, म्हणजे अशीच गुरुचरण काही गावकरी. तर अशा बरेच ठिकाणी जे प्रश्न आहेत ते मोठं बलाढ्य पक्ष हात घालत नाहीत आणि ते विषय नेहमीच तसेच पडून राहतात आणि शेतकरी मात्र हा देशोधडीला लागतो. तर अशा प्रश्नांवर मात करण्यासाठी आणि आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे विचार धोरण आहे ते चालतो. म्हणजे जसं याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की कुठलाही समाज आणि जातवेद वगैरे असं काही ठेवलं नाही संघटनेमध्ये. छत्रपतींचे जे विचार धोरण आहेत त्या धोरणावर आम्ही चालणार आहोत. आणि जसं बघितलं तर मुस्लिम समाजाचे लोक देखील त्यांच्यासोबत स्वराज्यासाठी, जसं काशीवरनं ब्राह्मण राज्याभिषेकला आले होते, तर असं आमचं एक मनामध्ये आलं की असं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून संघटनाही मोठी होईल, ग्रुप देखील मोठा होईल आणि लोकांच्या समस्या पण मोठ्या प्रमाणात सोडू शकतो. तुमचं या ठिकाणी मला म्हणण्याचा असं लक्षात आलं की विविध पक्ष असतात, त्यांच्या विचारधारा विविध असतात आणि लोक त्या विचारधारेच्या सोबत असतात तेव्हा त्याच पक्षाचं धोरण असतं त्याच्याच सोबत राहावं लागतं. अशा वेळेला तुमचं असं वाटतं की सगळ्या पक्षाचे लोक तुम्हाला चालतील. बरोबर बोललात तुम्ही, कारण चालतील तर ही एक आमचा ग्रुप आहे, ही संघटना आहे आमची. तर याच्यामध्ये आम्हाला विविध पक्षाचे लोक देखील आम्हाला कॉल आले. चंद्रपूरवरनं कॉल आला, नागोठणा पुण्यावरनं कॉल आले. ते आम्ही जसं व्हायरल केलंय हा ग्रुप आम्ही खोलतो. टायगर ग्रुप आहे. टायगर हा बरेचशा पक्षांमध्ये पण आहे, परंतु आम्ही हा वेगळा टायगरचा जो सिम्बॉल आहे तो वेगळा घेतलेला आहे थोडा. आणि आमचा दृष्टिकोन की टायगर हा नेहमीच यशावर पोचलेला आहे, तर त्या अनुषंगाने या ग्रुपला देखील मोठा प्रतिसाद भेटेल. युवा नेतृत्वाला कुठेतरी एक कडी पाहिजे, कंटाळलेले आहेत, पक्षानं कंटाळलेले आहेत, ग्रुपला कंटाळलेले आहेत, ते देखील आमच्याशी जोडले जातील. तर ते अन्याय जिथं होते जसं महिलांवर अन्याय होते, आपण मागे एक तहसीलदारानं मोठं आंदोलन करायला होतं मनसेच्या वतीने, तर या अन्यायाला कुठेतरी असं दडपशाही आणि अन्याय तिथे दबला जातो, याला वाचा फोडण्याचं आम्ही काम करणार. तर मग अशा वेळी पक्षांच्या वरनं तुम्हाला कुठले आदेश येऊ शकतात असं? आता तर मी एक महाराष्ट्र सैनिक आहे, जरी माझा पद काढला गेला आहे, परंतु काम करण्याची धमक आणि आपल्यामध्ये इच्छाशक्ती जर असेल तर तुम्हाला काम करण्यापासून आणि जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला कोणी नाकारू शकत नाही. एखादा ग्रुप स्थापन करताना आपण विविध ध्येय उद्दिष्ट मनाशी बाळगून असाल
प्रामुख्याने कुठलं ध्येय उद्दिष्ट आपण अंगीकारत ही भगवा टायगर ग्रुपची आपण कसं आहे की आपलं एक वैयक्तिक जे आपण बोललो की मित्र परिवार आणि विविध पक्षांचे मित्र आहेत, पण आपण एकत्र येत नाही. तर त्याच अनुषंगाने आपला नाता देखील मोठा असतो. तर या अनुषंगाने या ग्रुपच्या माध्यमातून एखादा प्रश्न आपल्याला त्याचं न्याय निवारण करता आणि येत नाही, मग अशा माध्यमातून आम्ही सर्वांना एकत्र घेऊन त्याचं न्याय निवारण करू शकतो आणि 100% याचा रिझल्ट आम्ही लावू शकतो. आज पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत त्यामध्ये त्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या समस्या त्या भगवा आज आम्ही जसं मी अध्यक्ष आहे भगवा टायगर ग्रुपचा, तसे उपाध्यक्ष म्हणून आम्ही अमल कोलेकर पाटील यांची नियुक्ती करत आहे. तसेच आमचे आता संजयजी तन्ना आहेत, ते माझे सहकारी आधी आम्ही काम करत होतो, ते BJPत आहेत. मग त्यांना आम्ही त्या सचिव पदावर नेमणूक केलेली आहे. त्याच्यानंतर विविध ठिकाणी जो पॉवरफुल कॅपेबल असेल पदाधिकारी, मग तसं आपले संपादकमध्ये पत्रकार बंधू असतील, त्यांना इच्छा असेल किंवा याच्यामध्ये ॲडव्होकेट आहेत दुबे म्हणून आणि आमच्या इथले एक भावशे म्हणून आहेत, त्यांना देखील आम्ही सहभागी म्हणजे 4-5 असे ॲडव्होकेट वकील आहेत, त्यांना देखील त्या संघटनेमध्ये आम्ही घेतलेले आहेत. आणि जसं एक आपले राजाराम पाटील साहेब आहेत, असं आमचे राजूदादा पाटील आहेत, असे अभ्यासक आणि आमदार देखील याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन राहतील. आणि विविध पक्षाचे कोणी मंत्री असतील तर ते देखील आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करतील. भाई एक लास्ट प्रश्न माझा असा आहे, भगवा टायगर ग्रुप हा काढलाय तुम्ही, पण भगवा टायगर ग्रुपच का काढलाय? बाकी इतर पक्ष संघटनेचं नाव, कुठल्या देशाचं नाव काय आहे तुम्ही देऊ शकता, तर भगवा टायगरच देण्यामागचं कारण? कसं आहे, खुकार जर असेल तो भगवा टायगरच खुकार असतो आणि तोच झेप घेतल्यानंतर तिथला न्यायनिवारा करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही हा भगवा टायगरच निवडलाय. तर याच्यामध्ये सदस्य व्हायचं असेल कुणाला तर त्याच्यासाठी काय म्हणजे सदस्य फी आहे का किंवा त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? सदस्य होण्यासाठी कसं आहे की कुठली फी आकारली जाणार नाही, कारण आपण ग्राउंड लेवलमधून चाललेलो आहोत, तर ती आपल्याला एक जाण आहे. आणि फीज ठेवल्यानंतर काय होतं, थोडीशी काताबेची कसबूत होत राहतो, परंतु आम्ही निस्वार्थ ते करणार आहे आणि कोणतीही फीज ना विनामूल्य आहे आणि ते तुम्ही सदस्य होऊ शकता. आणि आपली काय समस्या आहे ती देखील आम्ही ऑनलाईन असेल किंवा पत्राद्वारे असेल, पोस्टाद्वारे असेल, ते त्या ग्रुपमध्ये आम्ही मागू शकतो आणि येणाऱ्या काळात त्या व्यक्तीला देखील तेवढाच न्याय मिळेल अशी अपेक्षा आमच्याकडनं केली. तिचं निवारण आम्ही 100% करणार. सगळ्यात अगोदर सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून धन्यवाद की ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आणि या भगवा टायगर ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत रामदासभाई पाटील यांचे देखील आभार मानायला पाहिजेत की त्यांनी एवढी मोठी महाराष्ट्र लेवलची आपल्यावरती जबाबदारी सोपवलेली. मुळात मी याची थोडीशी पार्श्वभूमी मला सांगतो. आपल्या ग्रुपचं नाव आहे भगवा टायगर ग्रुप. हा एक मित्र परिवारांचा ग्रुप आहे. बरेच आपले पक्ष असतात, वेगवेगळ्या राजकीय संघटना असतात, परंतु काय होतं, आपण ज्या वेळेला बघितलं असेल बरेच पत्रकार त्या पाठीमागे एका प्रकरणामध्ये होते, जे मोठमोठे प्रकरणं असतात त्या ठिकाणी आपण कामं करायला गेल्यानंतर राजकीय पक्षांचे जी काही कार्यकर्ते असतात, मंत्री असतात, नेते असतात, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्यावरती दबाव येतो. त्याच्यामुळे मित्रांचा आपण एक मित्र परिवाराचा ग्रुप आपण असं बनवायचं ठरवलं होतं, जेणेकरून कुठल्याही समस्यावरती कुठल्याही दबावाशिवाय आपण बिनधास्तपणे त्या ठिकाणी जाऊन लढू शकतो आणि तितक्याच हिमतीने त्या समस्याचं उत्तर देखील, समाधान देखील आपण शोधू शकतो. त्याच्यानंतर ह्या पार्श्वभूमीच्या विचारातनं ही संघटना निर्माण झाली, ग्रुप निर्माण झाला आणि म्हणजे अल्पावधीच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या संघटनेची बांधणी देखील झाली आणि पूर्ण आता पदाधिकाऱ्यांचं आपण लिस्टिंग करून त्यांना आपण ती पदं देखील देणार. प्रामुख्याने आपण एक उपाध्यक्ष म्हणून कुठल्या जबाबदाऱ्यांना पेलवाल आणि अध्यक्षाची तो साथ आपल्याला असेल, पदाधिकाऱ्यांसोबत कशा प्रकारचं काळ भविष्यात भगवा टायगर ग्रुप असेल. आता याच्यामध्ये कसं माहिती आहे का, ज्या अनेक समस्या आहेत, सध्या तर आपण एकंदरीत राजकीय परिस्थिती बघितली तर अनेक परिस्थितींकडे, अनेक प्रश्नांकडे राजकीय दृष्टीने बघितलं जात नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण केलं जातं. एकमेव भगवा टायगर ग्रुप असा असेल जिथं कुठल्याही जाती धर्माकडे न बघता कुठलीही समस्या असेल तर त्याच्यावरती पहिला हातोड आपल्या भगवा टायगर ग्रुपचा पडलेला असेल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जात धर्म पंथ आणणार नाही आपण. समस्या आली त्या ठिकाणी भगवा टायगर ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला उभा राहायला दिसेल.